एक्झाममध्ये पण सिमिलरली जसं मागच्या एक्झाममध्ये केलं होतं त्याच पद्धतीने इथे आपल्याला सोल्युशन करायचं आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं आहे की पूर्णांक संख्या आपल्याला पाहिजे, तो नंबर कन्सिडर करा कोणताही, 1 2 3 4 5 जी काही संख्या आहे त्या संख्या आपण इथे लिहून ठेवू. हे मनाने घेत आहे मी. 0 असला तर एक कॅल्कुलेशन करायचं काम पडत नाही जास्त. आंसर तो मिल रहा है ना भाई, मग काय. ओके, तर साईन व्यवस्थित पाहून घ्या, प्लस मायनसचं काय आहे. ओके, तर सर्वात पहिले काय आहे, बॉक्स जो आहे तो याचा बॉक्स आहे म्हणून याला कन्सिडर करून टाकायचं. दुसरा बॉक्स आहे x - 2 = 3. ठीक आहे, हा आहे आपला इक्वेशन 2. सिमिलरली हियर x + y = 5. देन x ची किंमत काय आहे, -2 + y = 5. y ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणून y बाहेर =5 आपला ॲज इट इज. देन मायनस इकडे गेल्यानंतर तो होईल प्लस. देन y = काय, तर 7. ओके, आता नेक्स्ट 0. हे तर डायरेक्ट आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो, पण असू द्या स्टेप. 0 5. ओके, y = 5. देन y = 5. तर लिहून काढा ते, -2 7 0 5. इथं आहे x + y = 5 1 + y = 5. देन y = 5 - 1 y = 4. ठीक आहे, 4 येईल का, हे 5 आहे म्हणून, नाही तर तुम्ही म्हणून 4 आहे ना, 4 4 मधून 1 गेले 4. वा, व्हेरी गुड. इथे किती आहे, 5 आहे. ठीक आहे, हे आता थोडंसं बोर्ड आपल्याला काही सपोर्ट करून नाही राहिला. बरं, ठीक आहे, म्हणजे हे किती आहे, 4 म्हणजेच 1 4. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा बॉक्स घ्या. दुसरा बॉक्सचा जो एक्झाम्पल आहे -y = 3. x ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केला आहे 3. -y = 3. देन -y = 3. देन -3 = 0. ओके, मग इथं काय 0. y = 0 म्हणजे 3 0. ठीक आहे, आता हे झालं. आता आपल्याला काय, तर पुढील y ची किंमत, परत x ची किंमत -2 = 3. ठीक आहे, तुम्ही स्टेप ठेवू शकता, मला जागा नाही म्हणून आपलं कसं तरी ॲडजस्टमेंट सुरू आहे. मग हे -y = 3 आपला ॲज इट इज, हा मायनस बरोबरचा त्या साईडला पाठवा, काय होईल, प्लस. व्हेरी गुड. मग आता 5, हे झालं -y ची किंमत. मग y ची किंमत काय, तर -5. ओके, आता हे झालं. इथं काढ लिहितो मी, आता इथं लिहून टाका -2 - 5. इथं लिहितो मी -y = 3. देन x ची किंमत 0 3. ठीक आहे, -y = 3. देन y = -3 0 -3. बॉक्स कंप्लीट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला ग्राफ या. ग्राफमध्ये x ची व्हॅल्यू -2, हा आपला x y. ओके, x काय आहे, -2. ओके, हा x चा -2. देन 7 प्लसचा 7. हा इथून तुमचा लाईन दिसेल, डॉट 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 डॉट. हा जो पॉइंट आहे
पॉईंट म्हणजे आपला -2 7. ओके. त्याच्यानंतर 0 5, एक्सचा 0 वायचा 5, एक्सचा 0 आणि वायचा 5. हा पॉईंट हा बरे हो. हा ठीक आहे. 0 5. त्याच्यानंतर 1 4, 1 आणि 4 म्हणजे हा पॉईंट. सॉरी 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 हा पॉईंट 1 4. काय करायचं आहे, स्केल घ्यायचा आहे 1 2 3. गणपती बाप्पा मोरया. वाह क्या बात है. x + y = 5. आलं. हे एक ग्राफ तयार झाला. दुसरा बॉक्स घ्या. x ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू 3 आणि y 0. x 3 आणि y 0. y कुठे आहे, हे इथे. मग कोणतं, हा थांबे हो काय 3 0. -2 -5, -2 then -5 हा पॉईंट. -2 -5 then 0 -3, 0 -3 हा 0 मायनस. करायचं काय आहे, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं आहे. कुठे आहे रे नाही तरी. तर हा इथं मिड पॉईंट आहे. म्हणजेच आपला इथून आला 1, हा आपला 4, म्हणून x चा 4 आणि y चा 1. मग दिलेल्या समीकरणाचा उकल काय, तर x y = 4. तुमच्या ग्राफमध्ये पॉईंट व्यवस्थित दिसेल. आता हे कसं थोडंसं हँडमेड ग्राफ आहे, त्याच्यामुळे चलता आहे, पण आन्सर असं फाइंड आउट करू शकता तुम्ही. ठीक आहे.